नमस्कार. आज आपण गोव्यातले एका मोठ्या सायबर फसवणुकीबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे जी बातमी आहे ती म्हणजे तब्बल 2.14 कोटी रुपयांचा व्हॉट्सॲप घोटाळा. धक्कादायक आहे. हो, खरंच रक्कम खूप मोठी आहे. आपण आज जरा सविस्तर बघूया हे प्रकरण. म्हणजे नेमकं काय घडलं, त्यांनी पद्धत कोणती वापरली फसवण्यासाठी, आणि यातून शिकण्यासारखं काय आहे. बरोबर. विशेषतः म्हणजे ट्राय आणि सीबीआय एवढ्या मोठ्या सरकारी संस्थांची नावं वापरली गेली लोकांना धमकावण्यासाठी. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. चला जरा खोलात जाऊया याच्या. तर घटनेची सुरुवात झाली 30 मे रोजी. एका व्यक्तीला व्हॉट्सॲपवर मेसेज आला. ओके. संपर्क करणारा होता 25 वर्षांचा रोहन जाधव, नाशिकचा. अच्छा. आणि त्यांनी थेट काय केलं तर पीडित व्यक्तीचं नाव जोडलं ते उद्योगपती नरेश गोयल यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी. अले बापरे, म्हणजे थेट एवढं मोठं नाव. हो. इतकंच नाही तर त्यांच्या आधार नंबरशी जे सिम कार्ड लिंक आहे ना, त्याचा गैरवापर होतोय असा आरोप केला. बापरे, म्हणजे एकदम गंभीर आरोप केले. आणि मग प्रकरण अजूनच म्हणजे काय म्हणतात त्याला गंभीर वळणावर गेलं. जाधवने पीडित व्यक्तीला डिजिटल अटक करण्याची धमकी दिली. डिजिटल अटक? हो. हा शब्दच मला नवीन वाटतोय. डिजिटल अटक म्हणजे काय नक्की? ही कायदेशीर प्रक्रिया आहे की फक्त भीती दाखवायचा प्रकार? नाही, हा निव्वळ भीती दाखवण्याचा प्रकार आहे. असं बघा, कायदेशीररित्या डिजिटल अटक असं काही अस्तित्वात नाहीये. अच्छा. पण अटक हा शब्द, आणि तो पण ट्राय किंवा सीबीआय सारख्या मोठ्या संस्थांच्या नावाखाली वापरला की सामान्य माणूस घाबरतोच. हो ना. फसवणूक करणारे बरोबर हेच ओळखतात. म्हणजे अधिकृत वाटणारी भाषा वापरायची, गंभीर आरोप करायचे आणि वर अटकेची भीती घालायची. या सगळ्यामुळे काय होतं की समोरची व्यक्ती गोंधळून जाते, घाबरते. खरंय, कल्पनाच करवत नाही. आणि मग ह्याच दबावाखाली म्हणजे कायदेशीर कारवाई टाळायची असेल तर मोठी रक्कम मागितली असेल. अगदी. आणि झालेही तसंच. त्या व्यक्तीने अनेक ट्रान्झॅक्शन्समधून तब्बल 2.14 कोटी रुपये ट्रान्सफर केले. 2 कोटीहून जास्त. म्हणजे फक्त पैशाचं नुकसान नाहीये, हा मानसिक छळ आहे. अगदी. आणि ट्राय, सीबीआय अशी नावं वापरल्यामुळे काय होतं की फसवणाऱ्याला एक प्रकारची विश्वासार्हता मिळते, जी खरी नसते अर्थात. हो. आणि पीडित व्यक्तीची भीती अजून वाढते. विचार करा ना, आपल्याला जर कोणी सीबीआय ऑफिसर म्हणून फोन केला आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये नाव गोवण्याची धमकी दिली तर काय होईल? अंगावर काटा येतोय विचार करूनच. बरोबर. याच भावनिक आणि मानसिक गोंधळाचा ते गैरफायदा घेतात. बरं. मग जेव्हा त्या व्यक्तीला कळलं की आपली फसवणूक झालीये, तेव्हा त्यांनी गोवा पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रांचकडे तक्रार केली. योग्य पाऊल उचललं. मग पीआय दीपक पेडणेकर, एसपी राहुल गुप्ता आणि एएसपी अक्षत आयुष यांच्या टीमने तपास सुरू केला. आणि इथे पोलिसांचं काम महत्वाचं ठरतं. त्यांनी हे जे प्रगत पाळत ठेवण्याचे म्हणजे सर्व्हेलन्स आणि डिजिटल ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी आहे ना, त्याचा खूप प्रभावी वापर केला. अच्छा. पैशांचे व्यवहार कुठे कुठे गेले त्याचा माग काढला, डिजिटल पुरावे गोळा केले आणि याच माहितीच्या आधारावर रोहन जाधवला थेट नाशिकमधून अटक केली. नाशिकमधून? म्हणजे पोलिसांनी चांगलीच कामगिरी केली म्हणायची. हो. सायबर गुन्ह्यांमध्ये असा तांत्रिक तपास खूप महत्वाचा असतो. पण ही अटक झाली म्हणजे प्रकरण संपलं असं वाटत नाहीये मला. अधिकाऱ्यांचा काय अंदाज आहे? त्यांनाही तसंच वाटतंय. म्हणजे त्यांना शंका आहे की हा फक्त रोहन जाधव एकटाच नाहीये यात. ओके. हे कदाचित देशभरात पसरलेल्या एका मोठ्या सायबर गुन्हेगारी टोळीचा भाग असू शकतं. बापरे. कारण हल्ली हा ट्रेंडच झालाय. सरकारी अधिकारी असल्याचं भासवून लोकांना धमकवणं, पैसे उकळणं, ही एक ठरलेली कार्यपद्धत म्हणजे मोडस ऑपरँडी बनली आहे. खरंच चिंताजनक आहे. हो. त्यामुळे याकडे फक्त एका गुन्ह्याच्या दृष्टीने न पाहता एका मोठ्या संघटित गुन्हेगारीच्या शक्यतेने पाहिलं जातंय. याचं स्वरूप खूप व्यापक असू शकतं. हे सगळं ऐकून खरंच काळजी वाटतेय. म्हणूनच पोलिसांनी नागरिकांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे, सावध रहा म्हणून. अगदी. कुठलाही अनोळखी कॉल किंवा मेसेज, विशेषतः ज्यात कोणी सरकारी अधिकारी असल्याचं सांगत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. बरोबर. आपली कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा बँकेची माहिती फोनवर किंवा मेसेजवर देऊ नका. अजिबात नाही. आणि जर जराही संशय आला तर लगेच 1930 हा जो राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे त्यावर संपर्क साधा. बरोबर. किंवा मग cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार करा. हे नंबर आणि वेबसाईट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. खरंच. तर आज आपण पाहिलं की कशा प्रकारे बनावट ओळख, मानसिक दबाव आणि तंत्रज्ञानाचा वापर करून गोव्यात ही एवढी मोठी फसवणूक झाली.
पण त्याचबरोबर पोलिसांनीही तंत्रज्ञानाच्या मदतीनेच या गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपीला अटक केली, हेही महत्वाचं आहे. हो, नक्कीच. पण या सगळ्या प्रकरणानंतर एक विचार मनात येतोच काय? की आजकाल डिजिटल संवाद किती सोपा झालाय, पण त्याचवेळी समोरच्या व्यक्तीची ओळख पटवणं ते किती कठीण झालंय, नाही का? अगदी खरंय. विशेषतः जेव्हा ती व्यक्ती कोणी अधिकारी किंवा कोणीतरी महत्वाचं असल्याचं भासवते. मग तांत्रिक उपाय, पोलिसांची मदत हे सगळं आहेच, पण अशा मानसिक दबावापासून, फसवणुकीच्या या तंत्रांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण अजून काय करू शकतो? म्हणजे वैयक्तिक पातळीवर काय विचार करायला हवा, कोणती सावधगिरी बाळगायला हवी, हा एक महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं.